हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वप्रथम मनोमन स्वामींचरणी एकच प्रार्थना करते की तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे. याशिवाय तुम्हाला व तुमच्या परिवाराला चांगलं आरोग्य आणि या दिवाळीला तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण करणारी अशी छानशी दिवाळी असू दे. आजचा जो उपाय आहे तो मी गुरुपुष्यामृताबद्दल थोडंसं सांगणार आहे. मागचा माझा व्हिडिओ जो होता गुरुपुष्यामृताचा यापूर्वीचा, त्याची देखील मी तुम्हाला इथं लिंक शेअर करते. कारण अतिशय महत्त्वाचा असा 3 धातूचा तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे. ती अंगठी जी आहे ना, ती कर्त्या पुरुषाच्या बोटात हवी म्हणजे हवीच. तर तुम्ही गुरुपुष्यामृत जे दिवाळीच्या अगोदर आलेला आहे हा योग, अजिबात वाया घालवू नका. तुमची जर आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली आहे की तुम्ही ती अंगठी अगदी पातळशी छोटीशी बनवू शकता, तर ही संधी तुम्ही अजिबातच दवडू नका. कारण येणारं जे 2025 वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला हे रिझल्ट एकदम चांगल्या प्रकारे दिसणार आहेत. आता गुरुपुष्यामृताला आणखीन आपण काय करू शकतो? कारण असं म्हणतात की गुरुपुष्यामृत हा जो योग आहे जर दिवाळी अगोदर जर आला तर सोन्याहून पिवळा असा संयोग मिळतो. याशिवाय हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो गुरुवारी येतो. त्यामुळे साहजिकच आहे गुरु जे आहे आपलं ग्रह तो स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला अनेक चांगल्या प्रकारे मदतच होते. तर त्यातलाच हा उपाय आहे जो मी तुमच्याशी शेअर केला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर जाऊन बघा, व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं शक्यरित्या ते बनवून घ्या तुम्ही अर्जंटमध्ये अंगठी. याशिवाय आणखी गुरुपुष्यामृताला जी आहे सोने आणि चांदीलाच एवढं महत्त्व काय आहे? तर चांदी जी असते ना, चांदीची जी शक्ती आहे, ते ज्योतिषामध्ये चांदीचा संबंध चंद्राशी आहे आणि शुक्र ग्रहाशी आहे. चंद्र जर आपला चांगला असेल तर तो पैशाचा फ्लो वाढवतो आणि शुक्र चांगला असेल तर पैसा घेऊन येतो. म्हणजेच पैसा घेऊन येऊन पैशाचा फ्लो देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे असण्यासाठी चांदीला अतिशय महत्त्व आहे आपल्या पूजाच्या सामग्रीमध्ये किंवा पूजेला जेव्हा आपण बसतो तेव्हा त्या चांदीच्या धातूला जास्त स्थान दिलेलं आहे. याशिवाय चांदी शरीरातलं जलतत्व जे आहे आणि कफ हे नियंत्रित करते. शरीरातलं जलतत्व नियंत्रित झाल्यामुळे जे आपल्या शरीरावर होणारे मानसिक जे परिणाम आहेत, सतत टेन्शन, डिप्रेशन, चिडचिड, तर या सगळ्या गोष्टी आपोआपच कमी, कमी, कमी हळू-हळू होत जातात. कारण चांदीच्या उपयोगामुळे मन मजबूत होतं आणि बुद्धी आपली जी आहे ती तेज होते. यासोबतच चांदीचा जर प्रयोग आपण केला सतत काही ना काहीतरी रेमेडीजद्वारे, तर ज्या काही चंद्राविषयी आपल्या पत्रिकेत समस्या आहेत चंद्रग्रहाशी संबंधित, त्या सगळ्या समस्या शांत होत जातात हळूहळू. म्हणूनच ज्यांना ही 3 धातूची अंगठी जमणार नाहीये, त्यांनी ऑर्डर तर देऊन ठेवाच तुम्ही. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा घेऊन या. या दिवाळीच्या दिवसांमध्ये पण अतिशय चांगले दिवस सुरू झालेले आहेत या गुरुपुष्यामृतापासून. शक्यतो तर प्रयत्न करा गुरुपुष्यामृतालाच. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये तेवढी सध्या, तर त्यांनी चांदीची जी वस्तू आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर ती तुम्ही घेऊन यायची आहे. या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण या गुरुपुष्यामृताला नाही जमलं आपल्याला सोनं, नाही जमल्या मोठमोठ्या वस्तू चांदीच्या वगैरे, तरी ही छोटीशी अंगठी जी मी तुम्हाला सांगत आहे, जे आपलं शुक्र पर्वत आहे, शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, चंद्र आणि शुक्र हे मजबूत करण्यासाठी याहून चांगला उपाय तुम्हाला कुठे सापडणार नाही आणि उपाय सतत, सतत, सतत करायचीही गरज लागणार नाही. तर विषय जो आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण नीट ऐका तुम्ही शेवटपर्यंत. आणि कुठे थोडा जरी व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला वाटला, व्हॅल्युएबल वाटला, तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, पहिल्यांदा चॅनलवर असताल, तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अनेक जण आपले मित्रमैत्रिणी आहेत जे दररोज आपले व्हिडिओ वगैरे पाहतात, पण कळत-नकळत त्यांनी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे असं, तर त्यांनी देखील जरूर सबस्क्राईब करा. कारण या दिवाळीला माझं देखील एक छोटंसं स्वप्न आहे की माझे 10,000 सबस्क्रायबर स्वामींनी पूर्ण करावे आणि ते तुमच्याद्वारे आणि तुमच्या सहकार्यानेच मला पूर्ण करता येतील. तर तुमचा साथ सपोर्ट असाच मला असू द्यात. तर काय आहे आपला विषय? चांदीची जी अंगठी आहे, जी आपल्याला अंगठ्यामध्ये घालायची आहे, डाव्या हातामध्ये.
जी रिंग फिंगर आपण म्हणतो पूर्णपणे रिंग पाहिजे, कुठेही कट नाही पाहिजे, जॉईंट नाही पाहिजे त्याला. कोणत्याही प्रकारच्या अशा वेगवेगळ्या त्याला डिझाईननी अटॅचमेंट केलेली पाहिजेच नाही. ती गोष्टच नको. मी तुम्हाला इथे दाखवते चित्र. त्याप्रमाणे एकदम गोलाकार आपल्या अंगठ्याच्या मापाची घरातल्या स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनीही घालायची आहे ही अंगठी. जर नसेल तेवढी आर्थिक परिस्थिती तर सुरुवातीला तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या किंवा कर्ती स्त्री असेल तर त्यांच्या बोटामध्ये ही अंगठी बनवून घ्या. बनवून म्हणजे रेडीमेड त्यांच्याकडे असतात. प्युअर चांदी घ्या. यामध्ये कोणतीही भेसळ नको आहे आपल्याला. कारण आपल्याला आपले ग्रह हे याद्वारे ठीक करायचे आहेत. मोठमोठ्या ज्योतिषांकडे जाऊन त्यांची फी आपण देऊ शकत नाही किंवा काही उपाय रेमेडी जे आहेत तात्पुरत्या आपल्याला असर दाखवतात. तर हे जे मी सांगत आहे त्याचा असर तुम्हाला स्वतःला तुम्ही अनुभवल्याशिवाय राहणार नाही. हां, मी तुम्हाला ठाम सांगू शकते कारण मी स्वतः हा उपाय केलेला आहे. याचा मला खरंच चांगला रिझल्ट दिसून आलेला आहे. पण काय गुरुपुष्यामृत हा योग पाहिजे हे मात्र नक्की. तर काय करायचं आहे ती जी अंगठी आपण बनवून आणणार आहोत, ती आपला जो अंगठा आहे ना त्याच्यामध्ये परिधान करायची आहे. विधिवत गुरुपुष्यामृताच्या दिवशी पूजा वगैरे करायची. दुधामध्ये साफ करायची, गंगाजलामध्ये पहिले साफ करायची आणि गंगाजल जे आहे शुद्ध, त्यानंतर दुधाने, त्यानंतर लास्टला गुलाबजलाने शुद्ध करून ही आपल्या विष्णुदेवांच्या पुढं पूजन आपण करतो गुरुपुष्यामृताला. विष्णूचं आणि लक्ष्मी मातेचं. तर तिथे ही अंगठी ठेवायची आहे आणि माझे जे आयुष्यामध्ये आहे ते सगळं तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा जास्त. तर सगळं काही ठीक करा आणि आजची जी एनर्जी, जी ऊर्जा आहे ती या अंगठीमध्ये तुम्ही प्रदान करा, असं मनोमन म्हणायचं आहे. आणि मग ही अंगठी तुम्ही संध्याकाळी तिथं ठेवायची आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी साधारणतः 7 वाजेच्या आसपासपर्यंत आपल्याला गुरुपुष्यामृत योग मिळालेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आणि देवाच्या पाया पडून मग ही अंगठी परिधान करायची आहे. तर या प्रकारे अंगठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही परिधान करायची आहे. याहूनही अतिशय अजून एक चांगला उपाय मला सांगायचा आहे, ज्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करायचा आहे. गुरुग्रह म्हणजे साक्षात विष्णुदेव. तर ते देखील आपल्याला या गोष्टीमध्ये पाठबळ देतात. ज्यांचा गुरु चांगला असतो ना, त्यांना सगळी सुखं आपोआप मिळतात. आणि शुक्र आणि चंद्र हे त्यांचे चांगले बनण्यासाठी उपाय तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. तर केळीच्या झाडाचा उपाय मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितला होता. तर काय करायचं आहे, तुम्ही आजच हा व्हिडिओ जेव्हा पाहताल तेव्हा तुम्ही केळीच्या झाडाजवळ जायचं आहे, प्रार्थना करायची आहे. हळदीने मिश्रित पाणी जे आहे ते तिथं मुळांना झाडाच्या ओतायचं आहे. एक बॉटल भरून पूर्ण घेऊन जा. मग तिथं ते जे आहे पाणी तुम्ही ओतताना तुम्ही म्हणायचं आहे, एखादा दिवा वगैरे जर लावायची तिथं अलाउड असेल तुम्हाला, केळीची बाग वगैरे असेल तर थोडंसं जपून तुम्ही तिथं जावा आणि तिथं तुम्ही पाणी आहे ते अर्पण करा. पिवळ्या अक्षदा करायच्या आहेत हळदीने मिश्रित, त्या अर्पण करायच्या आहेत आणि अक्षदा अर्पण करताना म्हणायचं आहे, हे बृहस्पती महाराज, मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आले आहे किंवा आलो आहे, कारण मी तुम्हाला माझ्या घरी उद्या गुरुपुष्यामृताच्या योगावरती सकाळी घेऊन जाणार आहे. तर तुमची अनुमती मला द्या आणि तुम्ही माझ्यासोबत या. यासाठी मी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देत आहे. तर हे आमंत्रण आदल्या दिवशी द्यायचं असतं. हे आमंत्रण दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठायचं आणि दिवसभर आहे उद्या गुरुपुष्यामृत, पण सूर्योदय झाल्यानंतर 12च्या आत ही जी मुळी आहे केळीच्या झाडाची ती आपल्याला आणायची असती. अगदी हाताने सुद्धा ती तुटती मुळी अशी खाली थोडी असते. थोडंसं खणायचं काटकीनी वगैरे, कोणतेही साहित्य चाकू, सुरी, चमचा असलं न्यायचं नाही आहे. आणि मग तिथे थोडंसं तुम्ही दगडाने वगैरे हे करू शकता आणि मग ती मुळी काढायची आहे. आणि ही मुळी घरात घेऊन आल्यानंतर विधिवत तिचं पूजन करायचं. थोडंसं दुधाने वगैरे स्नान घालून गुलाबजलाने स्वच्छ करायची, गंगाजलाने स्वच्छ करायची आणि मग ही तिथं ठेवायची. सुकल्यानंतर रात्री पिवळ्या हळदीने थोडीशी पिवळी करायची आणि पिवळ्या कापडात ती बांधायची आणि आपल्या दंडामध्ये किंवा गळ्यामध्ये ही धारण करायची आहे. पूर्ण त्याची अशी एक ताईतसारखं ते कापड असं बांधून पिवळ्याच धाग्याने बांधायचं आणि तो ताईत बनवायचा. जर ताईत असेल तुमच्याकडे तांब्याचा, पितळेचा, तर त्या पितळेच्या तांब्याच्या ताईतमध्ये ते टाकायचं आहे. नसेल तर तसेच कापडाचं गुंडाळलेलं तुम्ही ते तुमच्या गळ्यात गोप वगैरे असेल किंवा हातात दंडात बांधू शकता, जेणेकरून कोणी पाहणार नाही.
हां, अनेकांना हे गळ्यात काय घातलंय वगैरे असं ऑफवर्ड वाटतं. त्यांनी दंडामध्ये धारण करा. पण ज्या दिवसापासून तुम्ही ही जी केळीच्या झाडाचे मूळ आहे, ते जेव्हा धारण करता साक्षामध्ये तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. मी सांसारिक आहे म्हणायचं. जेवढी पवित्रता मला जपता येईल, तेवढी पवित्रता मी जपणार आहे हे देवा. पण कळत-नकळत माझ्याकडून काही चूक झाली, तर ते अपराध माझे क्षमा कर असं म्हणून अगोदरच, कारण आपण फॅमिलीमध्ये राहतो, एकत्रित असतो, सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे अनेक वेळेस आपण टॉयलेट, बाथरूममध्ये वगैरे जाताना अपवित्रता होऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी पूर्वीच्या लोकांनी घेतली होती, तेव्हाच हा उपाय शोधून काढलेला आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका-कुशंका न आणता तुम्ही जरूर हा उपाय करा. तर कसा वाटला आजचा उपाय? मला लाईक करून आणि कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.